पोट फार दुखत होतं, त्याचा थोडासा गायनिक प्रॉब्लेम होता, म्हणून मी गरड हॉस्पिटलमध्ये आधी गेले. तिथल्या मॅडम आम्हाला व्यवस्थित बोलल्या नाही. ठीक आहे, त्या म्हणल्या तुम्ही जावा हॉस्पिटलला, इकडं तिकडं असं दुसऱ्या सिव्हिलला जावा. त्यांनी पण व्यवस्थित बोलल्या नाही मला, म्हणून मी परत तिकडं आले. पार्वती हॉस्पिटल उघडं होतं म्हणून आम्ही तिकडं गेलो. तिकडं गेल्यानंतर एक पेशंट तपासला आणि दुसऱ्या पेशंट आम्हीच गेलो. तुम्ही म्हणले काय नाव आहे तुमचं? बनसोडे. ठीक आहे ठीक आहे, मग तुम्ही मागासवर्गीय आहेत म्हणले, तुम्ही इथं दुसऱ्या सिव्हिलला जाऊ शकता म्हणले. इथं कसं काय आलात तुम्ही प्रायव्हेटला? मागासवर्गीय आहेत तुम्ही, सिव्हिलला जाऊ शकता. मी म्हणलं तसं काही नाही मॅडम, आम्ही फीस भरतो, आम्ही दाखवतो, प्रायव्हेटला दाखवतो, सिव्हिलला आम्हाला वेळ पण नाही झाला, आम्ही दाखवतो प्रायव्हेटला. तसं म्हणल्यानंतर त्यांनी म्हणले नाही नाही, मी तुम्हाला तपासू शकत नाही. असं कसं तुम्ही बोलू शकता? तुम्ही डॉक्टर आहे, पेशंट कुठला का असं ना तुम्ही बोललं पाहिजे म्हणले, तुम्ही बघितलंच पाहिजे. आम्ही असं बोललो त्यांना की लगेच त्यांनी तुम्ही ज्यावेळेस गेले त्यावेळेस कोण होतं दवाखान्यात? दवाखान्यात मॅडम आणि एक रिसेप्शन होते. ते रिसेप्शन आम्हाला व्यवस्थित बोलली नाही. म्हणलं तुमचे रिसेप्शन पण व्यवस्थित बोलत नाहीत म्हणलं आम्हाला. हां, रिसेप्शन सुद्धा व्यवस्थित बोलत नाही. तुम्ही तिथं ज्यावेळेस गेले त्यावेळेस तिथं सुरुवातीला म्हणजे ते डॉक्टरच होते की दुसरं कोण होतं? डॉक्टर लेडीज होत्या, सस्ते मॅडम होत्या. तुम्ही त्यांना ओळखता? सस्ते मॅडम कधी मी 1-2 वेळेस गेलेले आहे. सस्ते मॅडमला मी ओळखते, म्हणजे गेलेलं आहे. त्याच होते का? त्याच होत्या, सस्ते मॅडमच होत्या. तेवढे वर बोलायला लागल्या, कास्टचे लोक तुम्ही इकडं कसं काय आलात, तुम्ही सिव्हिलला जावा. म्हणलं असं काय नाही, कास्टचे लोकांनी इथं यायचं नाही असं काय लिहिले का तुम्ही? म्हणलं तुम्ही आता हॉस्पिटल उघडं आहे म्हणून आम्ही आलो, आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही इथं आलो म्हणले. असं म्हणल्यानंतर त्यांनी तुमची काय आम्हाला बळजबरी आहे म्हणले तपासायची. आमचा प्रश्न आहे, मी डॉक्टर आहे, आम्ही तपासू नाही तर न तपासू, आमचा प्रश्न आहे म्हणले. मग तुम्ही हा मुलगा म्हणला असं कसं बोलू शकता तुम्ही? ते लगेच नवऱ्याला बोलून घेतलं त्यांनी, ते सस्ते सरांना. सस्ते सरांनी बोलवलं तरी ए काय रे काय चाललंय? तो म्हणला सर मला फक्त माझ्या मिसेसला तपासा, तिचं पोट दुखतंय आहे, तिला त्रास होत होते. असं म्हणलं तू कोण सांगणारा म्हणून त्याला चापट मारली. त्याला चापट मारली, परत मी अडवायला गेले तर मला पण मारलं त्यांनी, साडी ओढली मला पण मारलं. परत त्यांनी सगळेजण मुलं आले तिथले जे आहेत ते त्यांनी मारलं त्याला. 10 जण होते सर माझ्या मुलाला मारायला अक्षरशः. मग तुम्ही सोबत कोण कोण गेले? मी आणि माझा मुलगा आणि ती सून, आम्ही तिघच गेलो होतो. काय नाव मुलाचं तुमचं? मुलाचं काय तेजपाल आणि सुनाचं स्नेहल. किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. आता ही सूनबाई किती नंबरची? लग्न पहिलंच आता झालं, 1 महिना तर झालेला मला. तुम्ही ज्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस मग तुमच्या सूनबाईला त्यांनी काय केलं नाही, तिला असं लांब सरकायला सांगितलं. म्हणजे तू यांच्यामध्ये लांब सरक. तिनं लांब सरकून चिरकत होती जोरजोरात. सर ती प्रेग्नंट नाही, ती चिरकत होती जोरजोरात. तुम्हाला मारहाण केली, मग त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड कोणी केली? तोडफोड नंतर मग मुलं आले कोणतरी, तो मला माहीत नाही ते कोण आले काय माहीत नाही. आम्ही काय केलो, ह्याला मारायला लागलो म्हणून मी ह्याला घेऊन आले. आणि नंतर मुलं कोण आले काहीच मला पण लक्षात नाही. ह्याला घेऊन आले मी, आणि घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढं मुस्लिमचे ते जाकीर कॅन्टीनवाला त्यानं आणि अब्बास शेख ह्यांनी तर माझ्या साडीलाच ओढलं आणि माझ्या अंगावर चापट मारली मला त्या अब्बासने. कशामुळे आले ते त्यांनी पाठवलं असं सस्ते सरांनी पाठवलं. त्यांनी दारू पिलेलेच होते सर, ते सस्ते सर व्यवस्थित बोलतच नव्हते, दारू पिलेले होते 100%. सस्ते सर दारू पिलेले होते, त्याच्यामुळे सर त्यांनी मला मारले. डॉक्टर काय बोलले तुम्हाला? त्यांनी तुमचा काय संबंध आहे म्हणते आम्हाला? डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगणारे कोण म्हणले? पेशंटला आम्हाला तपासा म्हणणारे सांगणारे तुम्ही कोण? असं बोलायला लागले होते. त्यामुळे म्हणलं अहो तुम्ही डॉक्टर आहेत, तुम्हाला तपासणं काम आहे. पेशंट कुठला का असं ना, तुम्ही गरीब असो श्रीमंत असो कोणी तर तपासावंच लागेल ना त्यांना. तुम्ही तुमच्यासोबत अशी घटना घडल्यानंतर तुम्ही पोलिसवाला कळविलं नाही? पोलिसवाल्याला नाही केलं नाही, मी तिकडे गेले नाही, पोलीस स्टेशनला मी गेले नाही. माझ्या मुलाला मारलं, मग त्याला मी सोडत आणलं आणि माझ्या म्हणजे आलो नाही. आणि एवढा वेळ पण दिला नाही सर त्यांनी. त्याला मी हॉस्पिटलच्या त्या बोळ्यातूनच आणतच होते आणि आम्ही पोलीस स्टेशनला जायचंच आमच्या डोक्यात होतं. तर ते अब्बास आणि ते जाकीर ह्यांनी सळ्या घेऊनच आले. माझ्या ते मुलगा एक भावाचा बहिणीचा मुलगा, हा त्यांना ओळखते. बहिणीचा मुलगा एक आला होता काय झालं म्हणून, तर त्याला इथं बघा मला 5 टाके पडले. त्याचा काही संबंध तर मला ते काय कळालं नाही. त्यांनी मला कोण पोरं आले गेले काय लक्षातच आलं नाही. कधी मी कालच आले इकडं, काल रात्रीच आले. तब्येत माझी, मला डोक्याला मारलेलं आहे त्यांनी. सरांनी मला असं आपटल्यासारखं केलं तर डोक्याला पडली होती मी, आणि एक साईड माझी पूर्ण दुखायला लागली. डॉक्टरचं काय म्हणलं? डॉक्टर काय म्हणाले? ते सिटी स्कॅन वगैरे केले त्यांनी. आता त्यांचं काय म्हणणं, आता सिटी स्कॅनचा रिपोर्ट मला काय त्यांनी दाखवला नाही, पण मला हा एक पायानं चालता येणं गेलं. काय तुम्हाला काय म्हणायचं? मला म्हणायचं की मागासवर्गीयाला हे डॉक्टर का तपासत नाहीत, का हे करतात? ते मागासवर्गीय माणसं नाहीत का? मागासवर्गीयाला तुम्ही बघत नाही असं कसं म्हणू शकता हे नाही आम्हाला? आता काय मागणी तुमची? आम्ही त्यांच्यावर केस करा तुम्ही.
मागासवर्गीयाला हां तक्रार दिली का तुम्ही मग त्यांच्या विरोधात काय? आता इथं आल्यावर आता आम्ही आता म्हणजे पोलीस आले का कुणी मग तुम्हाला? नाही अजून तर कोणी आलेलं नाही. तुम्ही तसं कळवलंय का पोलिसांना? पोलिसाला तिथंच मला असं मी सांगितलेलं आहे सर, मला अब्बासनं माझ्या अंगावर हात टाकला, माझ्या लेडीजच्या अंगावर त्यानं अब्बासनं हात शेकना हात अंगावर टाकला. मी त्याला तिथंच पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे, ह्या माणसाला अटक करावी, ह्याची ही लायकीच काय माझ्या अंगावर हात टाकायची आणि माझ्या साडीला ओढायची काय लायकी ह्याची. डॉक्टर कशामुळे तुमच्या साईडला ओढलं? हां डॉक्टरचं काय? साडी तर तिथं मी आता ह्याला मारायला लागले, मी त्या डॉक्टरनी साडी ओढली, पदर ओढला माझा पुन्हा. सीसीटीव्ही आहेत का हॉस्पिटल? आहेत की, त्याला मारताना दाखवा म्हणा. ही घटना सगळी सीसीटीव्ही होऊ शकते, ह्याला मारताना CCTV घटना ती तुम्ही मागणी करा त्यांची. म्हणजे तिथं सीसीटीव्ही तिथंच घडली घटना हॉस्पिटलमध्ये का? हॉस्पिटलमध्येच घडली तिथंच. आणि माझ्या मुलाची त्याच्यात 1 तोळ्याची साखळी सुद्धा गेली सर, लग्नात घातलेली होती त्याला. आता बोलो. काय नाव तुमचं? तेजपाल बनसोडे. बरं, काय झाली होती रात्री घटना? काल रात्री 9 सव्वा 9च्या दरम्यान बायकोला आणि मम्मीला घेऊन मी हॉस्पिटलला गेलो होतो. कुठल्या हॉस्पिटल गेले ते? पहिल्यांदा गरडला गेलो, त्यांनी पण नकार दिला तपासायला. फक्त 9च वाजले होते आणि त्यांची OPD 9 वाजेपर्यंत होती. मग आम्ही गरडलाच मॅडमला फोन केला, त्यांनी नकार दिला. मग आम्ही इकडे गेलो पार्वती हॉस्पिटल सस्ते मॅडमकडे. 9:15 9:30 वाजले होते तेव्हा. मग आम्ही बसलो, तिथं पेशंटची तपासणी चालू होती, ऑलरेडी पेशंट लाईनमध्ये होते. ते गेले आम्ही थांबलो, रिसेप्शनला बोललो. रिसेप्शनवाली पहिल्यांदा बोलली जावा, मध्ये मॅडम आहेत. मग आम्ही शेवटचा पेशंट गेल्यानंतर मग पेशंटमध्ये जाऊन आल्यानंतर तिनं आमचं नाव वगैरे लिहून घेतलं रिसेप्शननं. आणि शेवटचा पेशंट झाला आणि ती मध्ये जाऊन आली, मॅडमला बोलून आली, नाव वगैरे काय तर सांगितलं असेल मध्ये. मग त्याच्यानंतर मग ती डायरेक्ट म्हणली नाहीत मॅडम नाहीत. मग आम्ही म्हणलो आहेत मॅडम, आता आमचा एमर्जन्सी पेशंट आहे, बघा तेवढं 9:30 कुठंच दवाखाना बंद नाही, चालू नाही, तेवढं बघून घ्या. मग मॅडमला बोलण्यासाठी आम्ही गेलो. मॅडमला मला रिक्वेस्ट केली, मॅडम आमचा पेशंट जर एमर्जन्सीमध्ये जास्तच पोट दुखायला रात्रीपासून, तर दवाखान्यात थोडं गोळ्या औषधं तर द्या ॲटलिस्ट. तर मॅडमचं म्हणणं त्यांचं वेगळ्या पद्धतीनं बोलणं, आईला उलटं बोलणं. त्यांनी नंतर म्हणलं की हे काय सिव्हिल हॉस्पिटल नाही आहे, कधी उठून यायचं, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, आमचं दुकान आहे, तुम्हाला काय करायचं करा. त्याची क्लिप आम्ही रेकॉर्ड केलेली आहे. नंतर शेवटी बोलल्या की तुमच्यासारखे पेशंट आम्ही तपासत नाही, म्हणजे मागासवर्गीय पेशंट. मग आम्ही म्हणलं मग तरी पण काय कळालं की तुम्ही नाव दिलं त्यानं मी तुम्हाला बोललं नाही, रिसेप्शनला आधीच नाव दिलं होतं तेजपाल बनसोडे. मग शेवटचा पेशंट झाल्यानंतर ती मध्ये गेली रिसेप्शनवाली, मग ती काय तर सांगून आली. मग त्याच्यानंतर मग 9:15 वाजता ती डायरेक्ट नाही बोलली, तपासणार नाही. मग आम्ही तपासणार नाही का म्हणून फक्त रिक्वेस्ट करायला मध्ये गेलो. त्या व्हिडिओमध्ये पण आम्ही व्हिडिओ क्लिप आहे ते, त्याच्यामध्ये पण आम्ही तिला रिक्वेस्ट करतो मॅडमला की मॅडम घ्या, सिरियस पेशंट आहे, खूपच दुखतं आहे, फक्त एकदा चेक करा. तर नाही, आमचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, आमच्या मर्जीनं आम्ही बंद करणार. शेवटी म्हणली तुमच्यासारखे पेशंट तपासणार नाही आम्ही. मग आम्ही त्यांना शेवटपर्यंत रिक्वेस्ट करत होतो. मग व्हिडिओ क्लिप काढताना त्यांनी डायरेक्ट त्यांच्या मिस्टरांना फोन केला, सस्ते सरांना. तिथं ज्यावेळेस तुम्ही गेले त्यावेळेस शूटिंगचा व्हिडिओ केला का तुम्ही? काय हा, एक क्लिप केली ती. मग त्यांनी उद्धट बोलायल्यानंतर आम्ही क्लिप चालू केली. कोण होतं सोबत तुमच्या? माझा मित्र होता, क्लिप काढताना काढली. एक 40 काय नाव तुमचं? दर्शन माळाळे. त्याने एक क्लिप काढलेली आहे, माझ्याकडे आहे, त्यांना पाठवलेली आहे. देणार का तुम्ही आम्हाला? हां, देतो ना. त्यामध्ये बघा ती स्पष्ट बोललेली आहे की हे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, सिव्हिल नाही आहे, आमचं हे दुकान आहे, आम्ही कुणाला तपासणार ते आम्ही ठरवणार. तर माझं म्हणणं एवढंच आहे की पेशंट कोणता पण असू द्या, कोणत्या जातीचा असू द्या, सिव्हिलला असो किंवा प्रायव्हेट असो, डॉक्टरांची जिम्मेदारी आहे तपासणं, टाईम किती बी होऊ द्या. आम्ही एवढं रिक्वेस्ट करतो आहे, पेशंट सिरियस आहे त्यांची, आम्ही शेवटपर्यंत तेच रिक्वेस्ट करत होतो. व्हिडिओ काढल्यानंतर मग त्यांनी सस्ते सरांना फोन केला. सस्ते सर आल्यानंतर मग ते ड्रिंक केलेले होते फुल, त्यांना काय कळत नव्हतं. कसं काय कळलं? त्यांच्या वास आला ना मला, माझ्या जवळ येऊन बोलत होते. शेवटपर्यंत समोर होतं, सर पेशंट तपासा, तर मी सर म्हणतो मी शेवटपर्यंत. मग त्यांनी शिवीगाळ केली आणि घटना आहे हे 9:30 पावणे 10 वाजता चालू, 9:30 पावणे 10च्या दरम्यान झालं. तिथं दुसरे पेशंट होते का दवाखान्यात? पेशंट होते ना दुसरे, सगळे चेक करून गेले. शेवटी आम्ही आलेलो 9 वाजता आलो. मग शेवटीच आम्हाला नकार दिला. आणि सगळं झाल्यानंतर मग सस्ते सर ड्रिंक करून आले होते फुल, त्यांनी पण शिवी केली, जातीवाचक शिवी दिली. आणि नंतर 10-12 पोरं घेऊन बोलून घेतले, दवाखान्याचा दरवाजा लॉक केला. कोणी बोलवले पोरं? सस्ते सरांनी आणि मॅडमनी. त्या क्लिपमध्ये फोन कॉल केलेला आहे, तुमच्याकडे आहे? आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बोलून घेतलं, या लवकर सगळे. दवाखान्याचा दरवाजा लावला. मी तिथे एकटाच होतो, मित्र होता. 10-12 जण आला सगळा स्टाफ आणि मला मारहाण केली आणि आईला धक्काबुक्की केली. कुठं मारहाण केली तुम्हाला? इथं मला कोच पडले आणि पाठीला वगैरे मुक्का मार लागला आणि डोळ्याला हे सूज आलेले, पूर्ण डोळा लाल झालेला. कुणी मारलं? किती जणांनी मारलं? कशानं मारहाण केली? सस्ते सर मेन होते. सस्ते सर कशानं मारहाण केली? त्यांच्या हातात ते एकाच्या हातात चावी होती, चावीनं मला इथं कोच पाडली आणि बाकी 4-5 जणांना धरून 2-3 मारले. हे प्रकरण घडल्यानंतर मग त्या हॉस्पिटलची तोडफोड करण्याचा काय विषय आहे? तोडफोड हे आम्ही नाही केली, ते दोन्हीकडून झाली. त्यांच्या मारहाणीतच तोडफोड झालेली आहे. ती CCTV त्यांनी ते दाखवलेली नाही आहे.
ते दोघांच्या CCTV सगळी घटना कैद असते. कैद आहे पण त्यांनी कुठली ज्यांनी आम्हाला मारहाण केलेली CCTV दाखवलेली नाही त्यांनी. एक 10-15-20 मिनिट चालू होतं ते. गाडी वगैरे फोडली त्यांची. हां ते दोन्हीकडून झालेले आहेत सर. ते कोणी फोडलं ते काय माहीत नाही आता. दोन्हीकडून झालेलं आहे. तुम्ही काय केलं नंतर तुम्हाला मारहाण? नंतर मग आम्ही निघून आलो, पोलीस स्टेशनला जात होतो. मग मला जास्त लागलं म्हणून मी घरी कपडे बदलायला गेलो. तोपर्यंत मग हां सांगतो. मग तोपर्यंत मी घरी गेलो, वाईफला घेऊन घरी गेलो कपडे चेंज करायला. सिव्हिलला यायचं होतं मला ट्रीटमेंटला आणि मम्मी वगैरे तिथंच होते. तोपर्यंत आमचे चुलते अंकल आणि आंटी आले. तोपर्यंत सस्ते सरांनी आणखीन बाहेरचे 10-12 गावगुंड बोलून घेतले तिथल्या त्या एरियाचे. आणि माझा भाऊ जात होता तिथून, तर त्या भावाला अडवून एक मावशीचा मुलगा आणि सक्का भाऊ दोघांना मारहाण केली. आणि माझा जी मावशीचा भाऊ आहे ती सध्या सिव्हिलमध्ये ॲडमिट आहे. त्याला 4-5 टाके पडलेले आहेत तिथं. सळीनं मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीत माझ्या चुलत्याला पण लागलेलं आहे. काय मागणी आहे तुमच्याला? आमची एवढीच मागणी आहे की सस्ते मॅडमचं आणि सस्ते सरांचं हे लायसन्स रद्द झालं पाहिजे. कारण त्यांनी जे डॉक्टरकीचं लायसन्स आहे ते रद्द झालं पाहिजे. कारण डॉक्टरचं काम आहे कुठला का पेशंट येईना त्याला तपासणं. प्रायव्हेट असो सिव्हिल असो त्यांचं काम आहे. आपण रिक्वेस्ट करतो तर त्यांचं काम आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की त्यांचं लायसन्स रद्द झालं पाहिजे. तुमचं पूर्ण नाव काय? तेजपाल महेंद्र बनसोडे. तुमच्या घरचे किती जण ॲडमिट आहेत आता? आता आमच्या घरचे 5 जण ॲडमिट आहेत. तुमच्या घरचे 5 जण ॲडमिट? 5 जण ॲडमिट आहेत. कोण कोण आहेत? माझी चुलता, मम्मी, भाऊ आणि एक मावस भाऊ. दवाखान्यात कशासाठी गेला होता? हां दवाखान्यात मी दवाखान्यात नव्हतो गेलो. दवाखान्यात ह्यांनी गेलते माऊ आहे माझे, ह्यांना घेऊन गेलते दवाखान्यात पोट दुखायला म्हणून. तुला काय झालं तिथं? मला मारले. कशासाठी मारलं? माझा मावस भावाला 15-20 जण मारत होते. मी सोडा म्हणलो तर मला बी रॉड नाही तर मार आणि शिवाय दिला. तुला कसं कळाली घटना? हां मला फोन आला होता. मग कोणाचा तर फोन आला होता मित्राचा माझ्या की असं असं झालं म्हणून दवाखान्यात मार झाले म्हणून. मी आलतो खाली तर मग तिथं ते पोरं माझ्या भावाला मारत होते म्हणून मी त्यांना सोडा म्हणलो तर मला मारलं. दवाखान्यामध्ये तोडफोड झालेली आहे. हां. कोणी केलेली आहे काय माहिती आहे? ते मला माहीत नाही, मी तिकडे गेलो नाही. तुला कोणी मारलं? मला तिथल्या पोरांनी मारलं. ते तिथले म्हणजे कुठले? ते गल्लीतले तिथले मुसलमानाचे होते. किती होते समोरचे लोक? 20-25 होते. मारताना काय बोलत होते? शिवाय देत होते मला. कशासाठी? काय माहिती.